मंडळी रामकृष्ण हरी, माझ्यासोबत माऊली आहेत. काय सांगाल माऊली? डोक्यावर तुळस आहे, विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी, विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे एवढं रात्रंदिवस चालतंय. अरे पांडुरंगासाठी एवढं माणूस चाललंय, माऊलीसाठी एवढं माणूस चाललंय. तुमचे प्रश्न आमच्या ठीक नाहीत. आमचे प्रश्न वारकऱ्याचा जीव जरी गेला तरी माऊलीच्या दिंडीत जाणार म्हणजे जाणार. किती वर्ष झाली माऊली वारी करताय? माझा बापा माऊलीनं लॉकडाऊनच्या आधी पेपरला दिलं, टीव्हीवर दिलं. किती वाऱ्या मला काही लिहिणं नाही. लोकांनी सांगितलं टीव्हीवरती आपण दिसलात, तर काय सांगाल? काय वाटतं जेव्हा लोक येऊन सांगतात की आपण टीव्हीवर दिसला, पेपरमध्ये आपला फोटो आला? आपला आनंद आला. आपण सेवा केली म्हणून आला. सेवा नसती केली, दिंडीला चालले नसते तर कुठून आला असता? आपण दिंडीला चाललो तर आपण माऊलीला जीवाचा कशीला घासला तवा फुटू आला. एवढे वर्ष दिंडी करताय, कधी काही अडचण, कुठं काही दुखापत? काय आम्हाला काही दुखापत आली तर आम्हाला मोफत याच्यावाले आहेत, डॉक्टर आहेत. आम्हाला पाणी प्यायची कमी नाही, खाण्याची कमी नाही, कच्च्याची माऊली कमी पडू देत नाही. कुठं आम्ही आखाडा टाकला तिथं कमी नाही. आम्हाला कशाची कमी नाही. माऊलीच्या जीवावर निघा, काही कमी नाही. आपली वारी कशी आहे? वारी जर शब्दात सांगायची असेल तर काय सांगाल? अरे आता आनंदाची वारी आहे. पहिलं आम्ही भाकरी करून खात होतो, कोणी अन्न देत नव्हतं. आता अन्नाचा डू या सासूरच्या घाटावर खंडील घेऊन चालणं लागत होतं. लाईट नव्हता. आता देवानं लय नादर केलंय माऊलीनं. मग आता सुरुवातीला कमी जण चालायचे, आता लाखो करोडोंचा जनसमुदाय चालतोय. अरे ज्याला माऊलीचा अनुभव आला तेच चलत आहे. कसं कसं माऊली देतोय आणि कसं कसं नाही. माऊलीची हृदया पाहिजे, श्रद्धा पाहिजे. एक अभंग बोलाय, अभंग होऊ द्या. अभंग. विठ्ठल म्हणे तू भक्त माझा खास, विठ्ठल म्हणे तू भक्त माझा खास. आली आखाडीची वारी पायी परवास, देवा माझ्या ज्ञानोबाचा पायी परवास, देवा माझ्या ज्ञानोबाचा पायी परवास. वाकडीच्या वड्यावरी रोखमीन घोड्यावरी, इठल इटावरी, इठल इटावरी दोईची सवारी. वाकडीच्या वड्यावरी दोईची सवारी, वाकडीच्या वड्यावरी, वाकडीच्या वड्यावरी, वाकडीच्या वड्यावरी. वाळूच झालं पाणी, वाळूच झालं पाणी, देवा माझ्या ज्ञानोबाचा घोडा नाच तू मोरावानी, देवा माझ्या ज्ञानोबाचा घोडा नाच तू मोरावानी. इठल मानी तू भक्त माझा खास, इठल मानी तू भक्त माझा खास. आल्या आखाडीची वारी पायी परवास, आल्या आखाडीची वारी पायी परवास, देवा माझ्या ज्ञानोबाचा पायी परवास, देवा माझ्या ज्ञानोबाचा पायी परवास. वाकडीच्या वड्यावरी, वाकडीच्या वड्यावरी दगडाचा झाला चुरा, दगडाचा झाला चुरा. देवा ज्ञानोबाचा घोडा घालतो रिंगणाला येडा, देवा ज्ञानोबाचा घोडा घाली रिंगणाला येडा. विठ्ठल माने तू भक्त माझा खास, भक्त माझा खास. आली आखाडीची वारी पायी परवास, पायी परवास, पायी परवास. देवा माझ्या ज्ञानोबाचा पायी परवास,
देवा माझ्या ज्ञानोबाचा पायी परवास वाकडीच्या वड्यावरी दगडाचा झाला खिळा दगडाचा झाला खिळा संन्याशी मुक्ताबाई देवाला मागती मान मोळा संन्याशी मुक्ताबाई देवाला मागती मान मोळा देवाने शिंगारिले रथ देवाने शिंगारिले रथ देवावाड्या पुढे या पार पतंग पतंगाचा भार मृदंग्या पार निघाले वखारीवर मुक्ताबाईला अनया निघाले वखारीवर मुक्ताबाईला अनया इटल म्हणे तू भक्त माझा खास भक्त माझा खास आली आखाडीची वारी पायी परवास पायी परवास देवा माझ्या ज्ञानोबाचा पायी परवास पायी परवास हे निवर्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान बसिल्या रथात वाजत गाजत न्याल्या पंढरपुरात न्याल्या पंढरपुरात न्याल्या देववाड्यात इटल म्हणे तू खरा खरा माझा ज्ञानोबा देव खरा खरा माझा ज्ञानोबा देव. खूप सुंदर अशा पद्धतीने माऊलींनी वारी काय असते हे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्या अभंगाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. खरंच वारीचं महत्त्व काय आहे, वारी कशी असते आणि अशा पद्धतीच्या अभंगांच्या माध्यमातून वारी किती छान आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. माऊली रामकृष्ण हरी. तुम्हाला भेटून मला माझी आजीची आठवण झाली. माझ्या आजीला 2 वर्ष झाली, ती आम्हा सगळ्यांना सोडून गेली आणि ती पण असेच अभंग गायची घरामध्ये आणि तुमच्या माध्यमातून